तर दरवर्षी 2 डिसेंबरला भोपाळ गॅस दुर्घटनेच्या स्मरणार्थ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन पाळला जातो। त्यात भारत हा जगातील 5वा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये PM 2.5 आणि PM10 कणांचे प्रमाण धोकादायक पातळीवरती गेले। गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील विविध केंद्रांवरती QRचे चिंताजनक आकडे नोंदवले गेलेत। आणि सध्याची ही परिस्थिती अशी जर राहिली तर नागरिकांमध्ये श्वसन विकार, दमा, हृदयरोग आणि फुफ्फुसांच्या आजारांची संख्या वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। आता शहरातील वाढते प्रदूषण, वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी, ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांचे धूळ आणि कचरा जाळण्याचे प्रमाण यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे। यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दररोज शहराच्या विविध भागांमध्ये हवेची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी कार्यरत असलेल्या केंद्रातून हवेची सूक्ष्म धूलिकण आणि अतिसूक्ष्म धूलिकण यांसह विविध प्रदूषकांच्या नोंदी घेतल्या जातात। त्या आधारे हवेच्या गुणवत्तेची श्रेणी ठरवली जाते। आता मंगळवारच्या हवेची गुणवत्ता जर आपण पाहिली तर शिवाजीनगरमध्ये 311 म्हणजे अतिशय वाईट पद्धतीच्या हवेची नोंद केली गेली आहे। तर तिकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये 185 म्हणजे मध्यम श्रेणीची जी आहे गुणवत्ता हवेची ती नोंदवली गेलेली आहे। त्यासोबतच भूमकरनगरमध्ये 309 म्हणजे अतिशय वाईट, थेरगावमध्ये 193 जी वाईट मध्येच मोडली जाते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 153 जी मध्यम श्रेणीमध्ये येते, विमाननगर 305 अतिशय वाईट पद्धतीच्या श्रेणीमध्ये आहे, लोहगाव 304 ती सुद्धा अतिशय वाईट श्रेणीमध्ये आहे, वाकडमध्ये 220 वाईट आहे, निगडी 173 मध्यम स्वरूपाची आहे, पाषाणमध्ये 173 म्हणजे मध्यम श्रेणीमध्ये आहे, हडपसर 164 ते सुद्धा मध्यममध्ये येतं। यासोबतच कात्रज डेअरीमध्ये सुद्धा 128 म्हणजे मध्यम स्वरूपाच्या हवेची नोंद ही जी आहे ती केली गेली आहे। दरम्यान हे आकडे पाहता राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या पार्श्वभूमीवरती हे नोंदवलेले आकडे पर्यावरणासंदर्भातील प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरती मोठा प्रश्न उपस्थित करतात अशी भावना पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। पण प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी केवळ सरकारची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे। बदलाची सुरुवात घरातून म्हणजे स्वतःपासून व्हायला हवी। दैनंदिन जीवनामध्ये रसायनयुक्त वस्तूंचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणं ही काळाची गरज आहे। समस्या निर्माण झाल्यावरती त्यावरती उपाययोजना करण्यापेक्षा ती निर्माण होऊच नये यासाठी अधिक जागरूक राहणं आणि पावलं उचलणं अधिक प्रभावी आहे। त्यामुळे पुणेकरांनो खबरदारी घेण्याची गरज नक्कीच आहे।